नमस्कार. आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नव्हे तर भारताच्या, नव्हे तर जगाच्या म्हणलं तरी चालेल. कारण आजपासून साधारणपणे 396 वर्षापूर्वी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुका जिल्हा पुणे येथील शिवनेरी गडावरती एक उगवता सूर्य, ज्याला आपण म्हणू शकतो, आणि अत्यंत धाडसी, कर्तृत्ववान, शून्यातून विश्व निर्माण करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म आज 19 फेब्रुवारी. आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत. 396 वर्षापूर्वी शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला आणि त्यांचे जे काही पालनपोषण जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे भोसले यांनी केले ते आज जगाला मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने शिवाजी महाराजांचे पहिल्या म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी शेवटपर्यंतच्या त्यांच्या गुरु म्हणजेच त्यांच्या मातोश्री, त्यांच्या आई जिजाऊ माँसाहेब यांनी शिवाजी महाराजांना अनेक धडे दिले. त्यामध्ये खेळाचे धडे असतील, घोडेस्वारीचे धडे असतील, युद्धाचे धडे असतील, लढाईचे धडे असतील, तलवारबाजीचे धडे असतील, आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु ज्या होत्या म्हणजे त्यांच्या आई, त्यांनी त्यांना बौद्धिक धडे सुद्धा दिले होते. आणि मग राजनीती कशी असावी, त्याचबरोबर समाजनीती कशी असावी, त्याचबरोबर अर्थनीती कशी असावी, आणि अशा अनेक प्रकारच्या विविध पैलूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माँसाहेब यांनी घडविले. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या राज्याची स्थापना केली, रयतेचे राज्य स्थापित केले. आणि मग अशा महान राजाची आज आपण जयंती साजरी करत असताना अत्यंत आनंद वाटत आहे. तत्कालीन परिस्थितीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोंड दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांच्या जन्माच्या वेळी इतिहासाची जी साक्ष आहे किंवा इतिहास काय सांगतो, तर भारतामध्ये अनेक परकीयांनी आक्रमणं केली होती. भारत हा पारतंत्र्यात होता. प्रामुख्याने भारतावरती मुघल साम्राज्यांची सत्ता होती आणि त्याचबरोबर इंग्रज आणि त्यांच्यापूर्वी पोर्तुगीज यांनी भारताच्या अनेक वेगवेगळ्या भागामध्ये आपले छोटे छोटे राज्य प्रस्थापित केलेले होते. पोर्तुगीजांनी तर निश्चितच केलेले होते, परंतु त्याचबरोबर इंग्रजांनी सुद्धा भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि त्यांनी सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवलेले होते. अशा बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे भारताला तोडण्यासाठी म्हणलं तरी चालेल किंवा भारतावरती सत्ता गाजवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या हुकुमशाही या ठिकाणी प्रयत्न करीत होत्या. आणि अशा अत्यंत बिकट कालावधीमध्ये सुद्धा
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे स्वतःचे म्हणजेच रयतेसाठीचे राज्य स्थापन केले आणि त्याचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या राजाचा राज्याभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे राजे म्हणून स्थापित झाले. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत धुरंधर राजे होते. धुरंधर त्यांचं एक विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतातील पहिले आरमार सिंधुदुर्ग या ठिकाणी समुद्रामध्ये उभे केले होते. समुद्रातील पहिले आरमार उभा करणारा हा पहिला भारतीय राजा होता छत्रपती शिवाजी महाराज हे. कारण पोर्तुगीज आणि इंग्रज हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये समुद्री मार्गे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांना प्रतिबंध घालणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले आरमार सिंधुदुर्गच्या समुद्रात उभे केले. हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक अशी वैशिष्ट्ये होती. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की तत्कालीन सामाजिक परिस्थितीला अनुसरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आणि त्यांच्या सत्ता स्थापनेतील अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना जे काही मावळे म्हणून सोबत घेतले होते किंवा सैन्य त्यांचे जे होतं किंवा त्यांचे जे काही लढाऊ अत्यंत जवळचे जे काही शिपाई होते ते सर्वच स्तरातील, सर्वच समाजातील, सर्वच जाती, सर्व धर्माचे होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 12 बलुतेदार, 18 आलुतेदार आणि त्याचबरोबर इतर सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन हे रयतेचे राज्य त्यांनी स्थापन केले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक म्हणून ओळखले जातात. आणि मग एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आणखीन एक मी नमूद करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी राज्य केलं. त्यांच्यानंतर अनेक घडामोडी घडल्या इतिहासामध्ये. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातून नामशेष होण्याच्या मार्गावर असताना 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जे की छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानत होते, त्यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा ज्योतिराव फुले हे सतत 3 दिवस रायगडावर सतत 3 दिवस महाराजांच्या समाधीचा शोध घेत होते. अनेक झाडं झुडपं गवतामध्ये किंवा कुठे दडलेली आहे, कुठे असेल याचा शोध घेत होते. आणि शेवटी 3ऱ्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी दृष्टिक्षेपात पडली. त्यांनी ती शोधून काढली आणि शोधल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या समाधीच्या आसपास जे काही झाडं झुडपं होती, जे काही अडचणी होत्या, गवत वाढलेलं होतं, ते सगळं व्यवस्थित स्वच्छ केलं, साफसफाई केली आपल्या सहकार्याच्या वतीने सोबतीला घेऊन त्यांना सहकार्यांना. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर नतमस्तक झाले आणि त्यांनी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून देण्याचं, महाराष्ट्राला नव्हे तर भारताला शोधून देण्याचं खूप मोठं महान कार्य छत्रपती महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. परंतु महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ फक्त महाराजांची समाधी शोधून तिथेच शांत राहिले नाहीत किंवा बसले नाहीत,
तर पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा गुणगौरव करणारे 1000 ओळीचा पोवाडा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे धाडस होतं, यांनी जे रयतेचं राज्य उभं केलं होतं, यांनी ज्या काही अनेक गोष्टी साध्य केल्या होत्या, असाध्य गोष्टी सुद्धा साध्य केल्या होत्या, त्यांच्या सर्व गुणांचा गौरव म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1000 ओळींचा पोवाडा लिहिला आणि तो गावोगावी जाऊन तो गायला सुद्धा. आणि मग अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जरी आपण आज जयंती साजरी करत असलो या 2026 मध्ये, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पहिली जयंती साजरी केली ती 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रातली पहिली जयंती साजरी केली. आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची प्रथा आज तागायत सुरू आहे. आणि मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की महापुरुष कसे असतात, महामानव कसे असतात, राष्ट्रपुरुष कसे असतात, तर ते राष्ट्रपुरुष किंवा महापुरुष, महामानव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे असतात. आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे असतात. म्हणून तमाम सर्वांना मी या ठिकाणी आग्रह करतो की आपण या महापुरुषांना अभ्यासणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे. आणि त्यांचे जे काही चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये ते समाविष्ट करणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या मार्गावरती चालणं हे आपलं कर्तव्य आहे. मी थोडक्यात आणखीन एक गोष्ट या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छितो की सद्यस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि मग यामध्ये होतं काय आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना देवत्व बहाल करण्याचा प्रयत्न करतो की काय, अशी भीती वाटायला लागलेली आहे. आणि होतं काय सांगतो तुम्हाला की ज्यावेळी आपण एखाद्या महापुरुषांचे जे गुण आहेत किंवा त्यांचे जे चांगले विचार आहेत, त्या चांगल्या विचारांना आपण दूर करण्याचं काम या माध्यमातून करत असतो. त्याचं असं की जर समजा एखादा देव असेल आणि आपण म्हणलं की बाबा त्याच्याकडे खूप चांगले गुण होते, आपण पण तसं वागलं पाहिजे, पण आपण सामान्य माणसं काय म्हणतो माहितीये का, आपण आपली जबाबदारी झटकून टाकतो की नाही ते देव आहेत, त्यांची बरोबरी आपण कशी करणार, देवांची बरोबरी नाही करू शकत किंवा देवांचे गुण आपण घेऊ शकत नाही. पण महापुरुषांचे गुण, राष्ट्रपुरुषांचे गुण किंवा त्यांचे विचार आपण आपल्या आचरणामध्ये आणू शकतो, ते अंगीकृत करू शकतो आणि त्यांच्या विचारावर आपण चालू शकतो. आणि मग त्यांच्या विचारावर जर चालायचं असेल तर आपल्याला त्यांना आरत्यांमध्ये आणि मंदिरामध्ये बंद करून चालणार नाही. आणि मग अशा प्रकारे आपण महापुरुषांचे विचार आत्मसात करणं आज काळाची गरज आहे. त्यांच्या विचारावर आपण चालणं अत्यंत काळाची गरज आहे. ही आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी प्रार्थना करतो, आग्रह करतो. आणि आपण सर्वांस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत.